नमस्कार, मी संतोषी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे गौरींचे ओसे आणि आता आम्ही गौरी ओसायला जाणार आहोत। आणि यावर्षी पूर्व असल्यामुळे नवीन ज्यांची लग्न झाले त्यांचेही ओसे असणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये गौरींचे ओसे कसे केले जातात ते पाहणार आहोत। तर चला, तर आता आपण जाऊया गौरी ओसायला। इथे आमची सुपं भरून तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता या सुपांमध्ये फळं, दुर्वा, फुलं आणि कुंकवाचा करंडा, अगरबत्ती असं सगळं पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे। या आधीचा गौरी आगमनाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। तर तिथेच आता आम्ही आमच्या आनंदाच्या घरी पोहोचण्यासाठी जात आहोत। तुम्ही समोर गौरी बघू शकता। तर आता मी, सुप्रिया आणि आई इथे गौरी ओसून घेत आहोत। तर सगळ्यात आधी आई गौरी ओसत आहे। आम्ही तिघीने ओसून झाल्यानंतर नवीन लग्न झालेल्या ज्यांचा पहिला ओसा असतो त्यांचा ओसा कशा प्रकारे केला जातो ते पण आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। कारण आमच्या इथे बाजूलाच एक जी नवीन लग्न झालेली मुलगी आहे ती ओसायला आलेली आहे। तर आपण आमचा ओसा झाल्याच्या नंतर तिचा ओसा कशा पद्धतीने होतो ते पण या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे।
तर ही जी मुलगी आहे हिचं नवीन लग्न झालेलं आहे आणि हा हिचा पहिला ओसा आहे, त्याच्यामुळे ती 5 सुपाने ओवासणार आहे. यावर्षी गौरी पूर्वा या नक्षत्रामध्ये गौरींचं आगमन झालेलं आहे, त्याच्यामुळे यावर्षी ज्यांची नवीन लग्न झालेली असतात त्यांचे पहिले ओसे या नक्षत्रांमध्ये केले जातात. आणि त्याच्यामुळे यावर्षी जेवढ्या पण नवीन लग्न झालेल्या मुली असतील त्यांचे पहिले ओसे करण्यात येतील. आणि तो 5 सुपा तर तुम्ही बघू शकता, हे 5 सुपा आहेत आणि त्या 5 सुपांवर आधी दूध, तांदूळ आणि दूध असं हे त्याचं ओवाळलं जातं त्याला, आणि पाणी, त्याच्यानंतर पाणी. आता ही जी 5 सुपा आहेत त्याने ती गौरीला ओवासणार आहे, म्हणजे ओवाळून ओवासणार आहे. आणि याच्यानंतर ती येणारी पुढची सगळी वर्ष ती एका सुपाने नंतर ओवासणार. आता ही जी 5 सुपा आहेत ती सुपं एक तिच्या माहेरी जाईल आणि इतर जी सुपं आहेत ती नातेवाईकांकडे दिली जातात. म्हणजे जसं की काका, आत्या, मामा अशा आपले जे जवळचे नातेवाईक असतात, मावशी वगैरे, त्यांच्याकडे ही सुपं दिली जातात. आणि त्या सुपांच्या बदली ते आपले नातेवाईक असतात ते काही ना काहीतरी एक काही पैसे किंवा काही भेटवस्तू म्हणून देत असतात. आता आम्ही गौरीला ओसून आमच्या घरी आलेलो आहोत आणि आमच्या घरच्या बाप्पाला ओसत आहोत. आणि आमच्या बाप्पासाठी पण त्या सुपातलं एक वाण तिथे ठेवत आहोत. आणि त्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या नवऱ्याला ओसेल. आता प्रभाकर आज घरी नाही, संध्याकाळी ऑफिसमधून येतील त्यावेळेस मी त्यांना ओसेल.